मराठा समाजाच्या 10% आरक्षणाविरोधात आज हायकोर्टात सुनावणी। एसईबीसीतील 10% आरक्षणाचे काय होणार याकडे लक्ष। ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक। काँग्रेस नेते वडट्टीवारांसह अनेक जण राहणार उपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे घेणार मुंबईतील आमदार खासदारांची बैठक। सकाळी मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज 12 वाजता पत्रकार परिषद। उद्याच्या राज्यव्यापी आंदोलनाबाबत बोलणार असल्याची माहिती। एल्फिस्टन पुलाचे पाडकाम 60 दिवस चालणार। नवीन पुलाचे काम होण्यासाठी जवळपास 16 महिन्यांचा कालावधी। राज्यातील पोलीस दलातील शिपायांची 15,000 पदं भरली जाणार। 2022 पासून 2025 पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही आता मिळणार संधी। गृह विभागाकडून शासन आदेश जारी। बीडमधील तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करत अपहरण। तिघांसह इतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। पत्नीच्या पूर्वपतीने अपहरण केल्याचा संशय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 राज्यांच्या दौऱ्यावर। आज मोदींचा मणिपूर आणि मिझोराम दौरा। मिझोराममधील बैराबी सैरंग रेल्वे मार्ग प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधानपदी। नेपाळच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख म्हणून घेतली शपथ। पुढील निवडणुकांपर्यंत करणार नेपाळचे नेतृत्व। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।